नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय। राज्य सरकारने जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या नव्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे। या कायद्यानुसार जर कोणी फसवणूक करून, दबाव टाकून किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणले तर त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयापर्यंत दंड अशी कडक शिक्षा होऊ शकते। तसेच बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या संस्थांवर बंदी घालण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे। राज्यात जबरदस्ती धर्मांतर होत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर सरकारने विशेष समिती स्थापन करून इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला। सरकारचे मत दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार हा कायदा आणण्यात आला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते। आता हे विधेयक राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केले जाईल, त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवले जाईल। राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होणार आहे। तर जबरदस्ती धर्मांतरावर आळा घालण्यासाठी आणलेला हा कायदा राज्यात किती प्रभावी ठरणार, यामुळे धर्मांतराच्या घटनांवर खरोखर नियंत्रण येणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी।